एक्वा गोवा मेगा फिश फेस्टिवल हाच्या लॉन्चिंगच्या कार्यक्रमात आमच्यामध्ये असतात फिशरीज मिनिस्टर बाब निलकंठ हळणकर, डायरेक्टर यशस्विनी, फिशरीज डिपार्टमेंटाचे बाकी सगळे स्टाफ आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, सगळ्यात पयली नव्या वर्साच्यो तुमकां सगळ्या जाणांक हुणहुणीत परबी. नवें वर्स सुखाचे, समृद्धीचे, आत्मनिर्भरते कडेन वचपाचें, स्वयंपूर्ण गोंय कडेन व्हरपाचें आसचें हें देवा लागीं मागता. माननीय मोदीजींची संकल्पना आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंयांत कन्वर्ट करता आसतना फिशरीज सेक्टर हो स्वयंपूर्णा कडेन वचपी हो एक डिपार्टमेंट आसा आनी ह्याच स्वयंपूर्ण गोंयाक व्हरपा खातीर फिशरीज डिपार्टमेंटूय बी आपलो खूब मोठ्या प्रमाणात वांटेकारी आसा. पारंपारीक रित्या फिशींग करता आसतना ताका आमी म्हणटा तशी मॅकनायज जोड कशी दिवची आनी लोकां मदीं चडांत चड हाच्या मदीं जागृती कशी घडोवन हाडची आनी एडवान्स फिशिकल्चर कशें जावचें, नवीन तरणाटे फिशींग उद्योगा कडेन कशा पद्दतीन येवचे हाच्याच खातीर फीश फेस्टिवल हे आमी दर वर्सा मनयता. आनी हे फीश फेस्टिवल करता आसतना चडांत चड लोकांचो इनवॉल्वमेंट जावचो म्हणून आयची व्हॅन लॉन्च जी गांवागांवांत वतली आनी फीश फेस्टिवलाचेर म्हणजे जागृताय जी आहा ती निर्माण करतली. फीश फेस्टिवल आमी पणजेंतल्या कांपाल ग्रावंडाचेर करता, जे फीश फेस्टिवलाच्या निमित्तान जशें सांगलां तशें एके वाटेंतल्यान कल्चरल एक्टिविटी, एके वाटेंतल्यान वेरियस टायप ऑफ फीश, लोकांक नवीन नवीन फीश कितें मेळूं शकता, गोंयांत कितें एवेलेबल आसा हें दाखोवपाचोय एक प्रयोग जाता, खावपाचोय प्रयोग जाता आनी बाकीचे सगळे म्हणजे बिजनेस टू बिजनेस, B2B किंवा नवीन भुरगे जांकां शिकपा जाय तांकां सेमिनार्स अशा पद्दतीचो हो फेस्टिवल आसता. हांव खरोखरूच तोखणाय करता म्हज्या फिशरीज डिपार्टमेंटाची. त्या निमित्तान मिनिस्टराच्या लिडरशिपीच्या सकयल हे फीश फेस्टिवल व्हडा संख्येत आमी मनयता. हांव परत एकदां म्हणजे ह्या परत फीश फेस्टिवलाक शुभेच्छा व्यक्त करता आसतना चडांत चड म्हणजे नॉट ओन्ली फ्रॉम द फिशींग कम्युनिटी बट इतर तरणाटे सुद्दां आज फिशींग बिजनेसांत येवपाक लागल्या. म्हणजे ल्हान आसतले किंवा मोठे आसतले, चडांत चड लोकांनी फिशींग बिजनेसांनी येवचें म्हणजे जेणे करून आमकां फिशींग बिजनेस गोंयांत माननीय प्रधानमंत्री यांची योजना, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणि ज्या ब्लू इकॉनॉमीचेर आमी सातत्यान उलयता, बींग अ गोवा कोस्टल स्टेट आमकां ब्लू इकॉनॉमीक चड मोठो स्कोप आसा. इट नॉट ओन्ली द फिशींग बट ब्लू इकॉनॉमी जेन्ना म्हणटा तेन्ना हाजो आमी NIO नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द ओशनोग्राफी आसतले किंवा आमी जशें म्हणटा की पोलार इन्स्टिट्यूट जे गोंयांत गव्हर्मेंट ऑफ इंडियाची ही दोनूय इन्स्टिट्यूट आसा. ह्या दोनूय इन्स्टिट्यूटाचो फायदो घेवन ब्लू इकॉनॉमीचेरूय भर दिवपा खातीर इट इज नॉट ओन्ली द फिशींग बिजनेस बट ज्या खातीर हांवें म्हटलें की हातूंतल्यान हे फावटी NIOकूय आमी इनवॉल्व करतले, पोलार इन्स्टिट्यूट हांकांय इनवॉल्व करतले. येयल्ल्या लोकांक ह्या दोनूय इन्स्टिट्यूटाच्या वतीन गोंयांत कितल्या मोठ्या प्रमाणात लोक रिसर्च करता किंवा पोलार इन्स्टिट्यूटचो फायदो घेवन कशा पद्दतीन वेरियस ब्लू इकॉनॉमीतलो एक्सप्लोर करता हेंय बी नवीन भुरग्यांक, नवीन तरणाट्यांक पळोवपाक मेळचें हो एक उद्देश ह्या फिशींग फेस्टिवलाच्या निमित्तान आसतलो. हांव नवीन तरणाटे जे ग्रॅज्युएट शिकता हांकांय बी आव्हान करतलो की ब्लू इकॉनॉमीच्या वाटेंतल्यान तुमी फुडें येवचें आनी आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय आमी जेन्ना विकसीत भारत 2047 हे विजन पळयता, विकसीत गोवा 2047 ह्याय विजना कडेन फुडें वयता आसतना फिशींग सेक्टरांत गोंय स्वयंपूर्ण जावचें, चडांत चड मोठ्या प्रमाणात जावचें हाज्याय खातीर आमचो हो प्रयत्न आसा. परत एकदां हांव आमचे मिनिस्टर बाब निलकंठ हळणकर हांच्या लिडरशिपीच्या सकयल हे फेस्टिवल बऱ्यांतले बरें जातलें, सगळ्यांनी ताका तेंको दिवचो इतकेंच सांगता आनी म्हाजी दोन उतरां पुराय करता. देव बरें करूं. खूप सुंदर असे मार्गदर्शन मनाधिक मुख्यमंत्र्यांनी केलं. चढान चढ हांव देव बरें करूं म्हणटा.